साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचं ई-केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे. म्हणजे साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई-केवायसीची प्रक्रिया झालेली आहे. ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशी ही बातमी आहे की यावरून हे स्पष्ट होते की जवळपास 50%पेक्षाही अधिक महिलांची आता KYC प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. आणि यामध्ये आता बाकी राहिलेल्या महिला कोण आहेत, तर विधवा आहेत, की ज्यांचे वडील वारलेले आहेत, घटस्फोटित महिला आहे, या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. कारण KYC करताना त्यांना तसा काही वेबसाईटमध्ये ऑप्शन दिला गेला नव्हता आणि त्यामुळे काय झालं होतं की त्यांची ती KYC प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही आहे. आणि आता माननीय आदिती तटकरे यांनी ज्या पद्धतीने जे काही सांगितलेलं आहे त्यावरून असं लक्षात येतं की साधारणपणे जी काही 18 नोव्हेंबरची जी तारीख आहे ती कदाचित पुढेही ढकलली जाऊ शकते. कारण का तर बघा, वेबसाईटमध्ये आता बदल केला जात आहे. म्हणजे त्यामध्ये आता काय केलं जाणार आहे की या ज्या कोणी महिला आहेत, ज्या वंचित राहिलेल्या आहेत, जे की घटस्फोटित आहेत, ज्यांचे वडील वारलेले आहेत, विधवा आहेत, यांच्यासाठी एक ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना एक इथे ऑप्शन दिला जाणार आहे. त्याच्यामुळे साहजिकच आहे की 2 ते 3 दिवसामध्ये ही सगळी जी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.